माकड हाडामध्ये कळ राहते. बरोबर. हे बहुतेक करून तुम्ही पडले असाल. नाही सर हा हा बरोबर. हा मग असंच सांग. मार लागणे किंवा उंचावरून उडी मारणे किंवा झटका बसणे आणि चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे किंवा एकसारखी बैठक असणे, ह्या कारणामुळं या माकड हाडामध्ये आपल्याला ठणक लागतो. तर हे खालचं हाड आहे शिटाचं, एक जागी जास्त बैठक, कडक जागेवर बैठक, स्थिर बैठक किंवा वजन चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे आणि ऍक्सिडेंट किंवा फडशीवर जोरात जर आपटलं तर खाली ह्या जे माकड हाड आहे हे सरकतं आणि सरकल्यानंतर तिथल्या जवळच्या ज्या हे हालचाली त्या मंद करून टाकतं आणि ठणक जोराचा लागतो. आता तुम्हाला हा पाय वर केल्यानंतर पायाला मागच्या बाजूनं कळा येत असतात. मागच्या बाजूनं म्हणजे इडून तिडून हा टाचेपर्यंत कळ राहते आणि हा पाय वर करत असताना गुडघ्यात वाक येत असतो आणि पाय सरळ टाईट होत नाही आणि चालताना पाय ओढल्यासारखा होतो. बरोबर. जसं एखाद्या गाडीचे लायनर चिटकले जातात आणि त्याच पद्धतीनं आपल्या पायाची रचना म्हणजे तिथं आखडून जाते. हिडाच्या पोटरीच्या नसा आणि ह्या मांडीच्या नसा या पूर्ण कडक होऊन जातात. पाय तुम्हाला चालू देत नाही, जिना चढून देत नाही, थोडस चाललं का बसून घ्यावं वाटतं. हो, ही लक्षणं यामधली असतात. जेव्हा हे डिक जागेवर सेट होईल, इडले नसा ह्या मोकळ्या होतील, त्याच वेळेस तुमचा पाय हा ऍक्टिव्ह पद्धतीने काम करायला सुरुवात करेल. ठीक आहे. याचा उपचार माझ्याकडे आहेच आहे. आमच्या गणपत मॉल पेट रिलीफ सेंटरला तुम्ही भेट देऊन हा उपचार नक्कीच करू शकता.